नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. यातील एक शत्रू सुरुवातीपासूनच रियांशला टार्गेट करत होता, पण त्यात त्याला कधीच यश मिळालं नव्हतं. कारण आत्तापर्यंत रियांशची एकही कमजोरी नव्हती. त्यामुळे त्याचे शत्रू त्यांच्या प्लॅनमध्ये कधीच यशस्वी झाले नाहीत. पण आता रियांशची ताकद हीच त्याच्या शत्रूंसाठी त्याची कमजोरी बनणार होती. कारण जर कोणालाही रियांश आणि मानवीच्या नात्याविषयी समजलं तर ते लोक मानवीला हाताशी धरून त्याला टार्गेट करणार हे नक्की. पाहूया पुढे काय होतं ते. एका मोठ्या रूममध्ये एक माणूस टीव्ही समोर बसला होता. रियांशचा होणारा जय जयकार पाहून त्याचा अक्षरशः संताप होत होता. तो म्हणाला, तुला खाली खेचण्यासाठी तुझ्या लहानपणापासून मी तुझ्यावर लपून छपून घाव घातले, पण तू मात्र त्या सर्वांना ओलांडून स्वतःचं असं साम्राज्य निर्माण केलं जे या माणसाला त्याच्या तरुण वयातही जमलं नाही. पण तू 14-15 वर्षांचा असूनही स्वतःचं साम्राज्य एक अशी ओळख निर्माण केलीस ज्याला कोणीही भेदू शकत नाही. मी काहीही करेन, पण तुला मातीमोल करेनच. ही शपथ मी घेतली आहे. त्या विराजला मोठं करून तुझ्याशी भिडायला पाठवलं, पण तो मूर्ख कुठे गायब झाला काय माहीत. पण लवकरच मी तुझ्या नावाला, तुझ्या या साम्राज्याला सुरुंग लावणार, हा माझा शब्द आहे. असं म्हणून तो 38 ते 40 वर्षांचा व्यक्ती उठून रूममध्ये निघून गेला. हा व्यक्ती कोण आहे किंवा कोण होता हे तुम्हाला पुढे समजेलच. तर दुसरीकडे एका मोठ्या बंगल्यात साधारण 40 ते 45 वर्षांचा व्यक्ती एका मुलाला मारत होता. तर एक स्त्री हे सर्व पाहत होती. ती पुढे आली तर तिलाही मार बसेल असं तिला वाटत होतं, पण स्वतःच्या मुलाला असं मार खाताना ती पाहू शकत नव्हती. त्यामुळे ती खूप हिंमत करून पुढे येते आणि त्या व्यक्तीच्या हाताला पकडून म्हणते, डार्लिंग, आपला मुलगा फक्त 25 वर्षाचा आहे. त्याची तुलना तुम्ही एखाद्या अनाथ मुलाशी कशी करू शकता? हे आपलं रक्त आहे आणि आयुष्य एन्जॉय करण्याचं हे त्याचं वय आहे. तुम्ही त्याला जबाबदार कसं ठरवू शकता? कंपनीत जे काही झालंय त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. आणि तो जो कोणी आहे रियांश सक्सेना, त्याला आपल्या जाळ्यात ओढून त्याचं सर्व हिसकावून घेणं आपल्यासाठी तेवढंही कठीण नाही जेवढं तुम्हाला वाटतंय. तुम्ही विसरला का? हे जे काही आहे ते माझ्यामुळेच तुम्हाला मिळालं आहे. काय बरोबर आहे ना? हे ऐकून तो व्यक्ती शांत होतो. तर मित्रांनो, जाणून घेऊया या व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाविषयी. या व्यक्तीचं नाव आहे विक्रम राठोड. त्यांच्यासोबत असणारी स्त्री म्हणजेच त्यांची दुसरी पत्नी इशिता राठोड. ते ज्या मुलाला मारत होते तो त्यांचाच मुलगा होता. त्याचं नाव आहे कियान राठोड. आणि त्यांची पहिली पत्नी जिचं नाव होतं माहिरा राठोड. इशिता म्हणते, तुम्हाला माहीत आहे ना, माहिराकडून हे सर्व मीच हिरावून घेतलं, फक्त तुमच्यासाठी. आणि एवढेच नाही तर तिला आणि तिच्या मुलाला पण आपल्या आयुष्यातून मीच पळवून लावलं. तो आद्विक त्याच्या आईसाठी तुमच्यावर आवाज चढवायचा, म्हणूनच मी एक एक करून दोन्ही काटे आपल्या मार्गातून दूर केले. आता हा जो कोणी आहे रियांश सक्सेना, त्याला आपल्या जाळ्यात ओढून त्याची संपत्ती आपल्या नावावर कशी करायची हे या इशिताला चांगलंच माहीत आहे. विक्रम आणि कियान फक्त प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत होते. तोच इशिता म्हणाली, अजून त्याच्या आयुष्यात कोणतीही मुलगी नाही. हीच संधी साधून जे तुम्ही केलं माहिरासोबत, तेच त्या रियांशसोबत आपली मुलगी कियारा करेल. कियारा हे नाव ऐकताच विक्रमच्या चेहऱ्यावर एक दुष्ट स्माईल येते. इशिता आणि कियान देखील हसू लागतात. कियारा ही खूपच बोल्ड आणि बिघडलेली होती. इशिताने तिच्या मुलीचा वापर करून अनेक मोठमोठ्या लोकांना रस्त्यावर आणलं होतं आणि जर त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली
तर त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ लीक करण्याची धमकीही ती त्यांना द्यायची. विक्रमला त्यांच्या या कृत्याबद्दल माहीत नव्हतं. तर जबाबदारी हा शब्द कियांच्या डिक्शनरीमध्येच नव्हता. त्याला फक्त आयुष्यात मजामस्ती करायची होती. त्याने त्याच्या मॉमला हाताशी धरून आपलं आयुष्य फक्त एन्जॉय करायचं असं ठरवलं होतं. इशिता विक्रमला सांगून एक प्लॅन बनवते आणि कियाराला या सर्व गोष्टींची माहिती देते. राठोड परिवाराला हे माहीत नव्हतं की रियांश सक्सेना हा दुसरा कोणी नसून आद्विक राठोडच होता. त्यांना याची कल्पनाही नव्हती की त्यांनी स्वतःसाठी किती मोठा खड्डा खणला आहे. ते सर्वजण त्यांच्याच आत्मविश्वासात होते की लवकरच रियांश त्यांच्या जाळ्यात अडकणार आणि त्याची सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर होणार. पण पाहूया पुढे काय होतं ते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता मानवीला जाग येते. तिच्या शरीरात थोड्या वेदना होत्या, पण रियांशच्या प्रेमासमोर त्या तिला महत्त्वाच्या वाटत नव्हत्या. ती पटकन उठते आणि रूममध्ये येऊन वॉशरूममध्ये जाऊन शॉवर घेते. त्यानंतर ती क्लोजेटमध्ये जाऊन तिचं आवरते आणि पुन्हा रियांशकडे जाते. रियांश अजूनही झोपला होता. त्याचा तो सुंदर आणि क्यूट चेहरा पाहून मानवीला त्याला उठवण्याची इच्छा होत नव्हती. ती अलगद त्याच्या कपाळावर किस करते आणि डायनिंग एरियामध्ये जाऊन नाश्ता करते. एक मेड 3ऱ्या फ्लोअरवरची साफसफाई करण्यासाठी निघाली होती, पण मानवीने तिला अडवलं. जोपर्यंत रियांश नाश्त्यासाठी खाली येत नाही तोपर्यंत कोणीही 3ऱ्या मजल्यावर जाणार नाही असं तिने स्पष्टच सांगितलं. ती नाश्ता आवरते आणि बाहेर येते तर यश रियांशची वाट पाहत होता. ती त्याला म्हणते, ते अजून झोपले आहेत, तोपर्यंत तुम्हीही थोडा आराम करा. मानवीच्या चेहऱ्यावर खूपच ग्लो झळकत होता. ती दुसऱ्या एका कारने ऑफिसला पोहोचते आणि तिच्या डेस्कवर बसून कामाला लागते. तिच्या ऑफिसमधील काही महिला कर्मचारी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून चकित होतात. त्याचबरोबर त्यांना मानवीच्या मानेवरील लव्ह बाईट्स देखील दिसतात. ते लोक कुजबूज करू लागतात. मानवीला हे सहन होत नाही. ती उठते आणि म्हणते, लग्न झाल्यानंतर या ऑफिसमध्ये काम करायला बंदी आहे का? जर असा काही नियम असेल तर तो मला कसा माहीत नाही? आणि तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम असेल तर आपण सर आल्यानंतर त्यांच्याशी बोलूया. तिच्या तोंडून हे शब्द ऐकून सगळेजण शांत होतात आणि आपापल्या जागेवर जाऊन कामाला लागतात. इकडे रियांशला जाग येते. तो मानवीला शोधतो, पण मानवी कुठेच दिसत नाही. तो पटकन बाथरोब घालतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन शॉवर घेतो. ऑफिससाठी तयार होऊन तो हॉलमध्ये येतो. तो मेडना मानवीविषयी विचारतो. तेव्हा मेड सांगते, सर, मॅम काही वेळापूर्वीच ऑफिसला गेल्या. तो नाश्ता न करताच बाहेर येतो. यश पटकन कारचे दार उघडतो. रियांश कारमध्ये बसतो आणि कार धावू लागतात. इकडे एक मुलगी जी खूपच बोल्ड अंदाजात एंट्री घेते. तिच्या अंगावर एक शॉर्ट डार्क रेड लेदर ड्रेस होता. तो इतका बोल्ड होता की लोक तिच्याकडे पाहूनच नजर वळवत होते. तिचा मेकअप खूपच ओव्हर आणि तीव्र होता. काळे स्मोकी आईज, शार्प विंग्ड आयलायनर, गडद वाईन कलरची लिपस्टिक आणि चेहऱ्यावर चमकणारा हायलायटर तिला एक वेगळाच लूक देत होता. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्यामागे काहीतरी भयानक लपल्याची जाणीव होती. तिच्या हिल्सचा आवाज आणि तिची थंड नजर पाहून ती एखाद्या विलनसारखीच भासत होती. ती येऊन मानवीच्या टेबलवर नॉक करते. मानवी वर पाहते आणि क्षणभर दचकते. ती स्वतःला सावरते आणि म्हणते, येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? कियारा एक तिरकं स्मित करते आणि म्हणते, मला मिस्टर सक्सेनांना भेटायचं आहे. मानवी म्हणते, सॉरी, पण तुम्ही रिसेप्शनवर जा आणि तिथे सरांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या. कियारा म्हणते, ओ प्लीज, ही फॉर्मॅलिटी तूच कर, मला तेवढा वेळ नाही. तू मला त्याचे केबिन दाखव. त्यावर मानवी म्हणते, एक्सक्यूज मी मिस, मी तुम्हाला असंच सरांच्या केबिनमध्ये नेणार नाही आणि जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही जाऊ शकता, दरवाजा तिकडे आहे. कियाराला खूपच राग आला होता. ती तिच्या समोरील पाण्याचा ग्लास उचलते
आणि मानवीच्या अंगावर फेकणार इतक्यात मानवी तिच्या हाताला पकडते आणि दुसऱ्या हाताने तोच ग्लास ओढून घेते आणि त्यातील पाणी तिला बाजूला घेऊन तिच्याच तोंडावर ओतते, ज्यामुळे कियाराचा मेकअप पूर्ण खराब झाला होता. ती एखाद्या हाडळीसारखी दिसू लागली होती. तिने लावलेला आयलाइनर पूर्ण गालांवर आला होता. लिपस्टिक पूर्णपणे विस्कटली होती. रियांश आणि यशने हा पूर्ण सीन पाहिला होता. यश रियांशकडे पाहतो. रियांश हलकेच हसत म्हणत होता, "वा गं माझी शेरनी, उगीच नाही या शेरचं हृदय तू चोरलंस." स्टाफमधील सगळेच आणि यशसुद्धा कियाराचा चेहरा पाहून हसत होते. कियारा पुढे काही बोलणार, पण मानवी भुवया उंचावून जणू तिला धमकी देत होती, "प्रयत्नही करू नको, नाहीतर मी यापेक्षाही काहीतरी वाईट करेन." स्टाफचं लक्ष रियांशकडे जाताच ते शांत होतात आणि "गुड आफ्टरनून सर" असं अभिवादन करतात. रियांश काहीही न बोलता थेट केबिनमध्ये जातो. कियारा त्याला थांबवायला येते, पण यश तिला अडवतो. तो तिला वॉशरूम दाखवतो. ती वॉशरूममध्ये जाऊन तिचा सर्व मेकअप काढते आणि पुन्हा पहिल्यासारखाच मेकअप करून बाहेर येते. यश मानवीच्या टेबलशेजारी उभं राहून म्हणत होता, "वा मॅम, तुम्ही चांगलीच अद्दल घडवली तिला." ते दोघेही तिच्या नंतरच्या चेहरा आठवून हसत होते. तोच कियारा तिथे येते आणि नॉक न करताच ती डायरेक्ट रियांशच्या केबिनमध्ये शिरते. यश आणि मानवी दोघेही पटकन केबिनमध्ये जातात, पण रियांश त्यांना डोळ्यांनीच इशारा करून थांबवतो. कियारा त्याच्या खुर्चीभोवती फिरत होती. ती म्हणते, "रियांश, मी तुला जेव्हा काल टीव्हीवर पाहिलं तेव्हाच तुझ्यासाठी वेडी झाली. मला तू हवा आहेस, त्यासाठी मी काहीही करू शकते." ती बोलतच त्याच्या अंगावर हात फिरवत होती. त्याच्या मांडीवर जाऊन बसते. रियांश मात्र शांत बसला होता. हे पाहून मानवीला खूप राग आला होता. तिने तिच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या. ती खूपच रागात कियारा आणि रियांशकडे पाहत होती. कियारा रियांशला फिदा करण्यासाठी कधी स्वतःचे ओठ चावत होती, तर कधी स्वतःच्याच केसांशी खेळत होती. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, "रियांश, प्लीज माझा होशील?" ही कियारा राठोड हे ऐकताच रियांश तिला जोरात धक्का देतो आणि ती जमिनीवर पडते. जमिनीवर पडताच मोठा आवाज होतो, त्यामुळे यश आणि मानवी एकमेकांकडे पाहू लागतात. कियारा म्हणते, "व्हॉट द हेल, हा काय प्रकार आहे?" ती उठत म्हणते. रियांशचे डोळे लाल झाले होते, जणू त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. तो उठतो आणि खुर्चीला लाथ मारतो. तो कियाराकडे पुढे चालू लागतो. त्याचा तो चेहरा आणि राग पाहून तिघेही खूप घाबरले होते. तो म्हणतो, "हाऊ डेअर यू टच मी? अँड हू गिव्ह यू परमिशन टू कम माय ऑफिस? जस्ट गेट आउट ऑफ हिअर अँड डोंट कम इन माय कंपनी नेक्स्ट टाईम." त्याचे हे शब्द ऐकून कियारा पूर्णपणे घाबरली होती. ती पळतच त्या केबिनमधून बाहेर जाते. रियांश अचानक इतका का रागावला हेच कोणाला समजत नव्हतं. तो पुन्हा ओरडतो, "एव्हरीवन गेट आउट ऑफ हिअर." त्याचा हा आवाज ऐकून मानवी आणि यशसुद्धा केबिन बाहेर येतात. केबिन बाहेर येताच आतमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज येतो. मानवी पुन्हा आत जायला निघते, पण यश तिला थांबवतो, कारण यशला रियांशचा राग माहीत होता. मानवीला त्याचं हे वागणं थोडं विचित्र वाटत होतं. ती यशला त्याच्या ह्या वागण्याविषयी विचारते, पण यशलाही त्याच्या आजच्या वागण्याचा काही अंदाज लागत नव्हता. कियारा खूपच रागात ऑफिस बिल्डिंगमधून बाहेर येते आणि तिच्या कारमध्ये बसून थेट घराकडे निघते. मानवीला काहीही सुचत नव्हतं. तिला रियांशची खूपच काळजी वाटत होती. ती विचार करतच तिचं काम करू लागते. लंच ब्रेक होतो. सर्वजण कॅफेटेरियाकडे आधीच गेले होते. ती स्वतःचं काम आवरते आणि कॅफेटेरियाकडे जायला निघते. तिच्या कामामुळे ती थोडी लेट झाली होती. ती 2 पावले चालताच यश तिला आवाज देतो आणि थांबवतो. तो तिच्याकडे एक फाईल देऊन रियांशला द्यायला सांगतो. ती काही बोलण्याआधीच यश तिथून निघून जातो. मानवी केबिन बाहेर पोहोचते आणि एक खोल श्वास घेऊन केबिनच्या दारावरती नॉक करते, पण आतून कसलाच प्रतिसाद येत नाही. त्यामुळे ती दार उघडून आत जाते. दार बंद होताच अचानक कोणीतरी तिला पाठीमागून मिठीत घेतं, ज्यामुळे ती दचकते, पण लगेचच शांत होते, कारण तिला हा स्पर्श ओळखीचा होता. ती म्हणते, "तुम्ही ठीक आहात ना?" त्यावर रियांश म्हणतो, "हो."
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तो दुसरा कोणी नसून रियांशच होता. तो म्हणतो, आय एम सॉरी जान, थोड्या वेळापूर्वी मी खूपच रागात होतो. त्यावर मानवी म्हणते, ती त्याला बाजूला सारते आणि म्हणते, आता का सॉरी म्हणताय? जेव्हा माझी गरज होती तेव्हा मला केबिन बाहेर पाठवलं आणि आता गोड गोड बोलताय. त्यावर रियांश म्हणतो, आय नो आय एम रॉंग, म्हणूनच जान प्लीज मला माफ कर. त्यावर मानवी म्हणते, मी कोण तुम्हाला माफ करणारी? तुम्ही तिची माफी मागा जी तुमच्या मांडीवर बसून तुमच्या इथे इथे बोट फिरवत होती. मानवी त्याला हातानेच ॲक्शन करून दाखवत होती. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. इथून पुढचे एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे दररोजच आपल्या चॅनेलवरील भाग नक्की पहा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.